स्नेह स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे शिक्षण विभागामध्ये काम करत आहे त्यांच्यासाठी जे आलेलं परिपत्रक आहे, वेगवेगळ्या जिल्ह्याचं जे परिपत्रक आहे, मग ते हिंगोली असो, परभणी असो की जळगाव असो, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जे प्रशिक्षण कालावधी आहे, हा प्रशिक्षण कालावधी करिता जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जुने विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांनी 5 महिने 6 महिने कार्यकाल म्हणजे त्यांचा पूर्ण केलेला आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत जॉईनिंग दिली जाणार नाही आहे असं सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, लिहिलेलं आहे. मग ते 2 महिने सुट्ट्या असलेल्या आहेत, म्हणजे त्या 2 महिन्यामध्ये शाळा जर बंद असेल तर त्यांना प्रशिक्षण कसं काय देता येणार. म्हणजे शासनाचा हा जो नियम आहे त्या ठिकाणी 2 महिने त्यांच्यासाठी कमी करून ते 2 महिने पुढे समोर ढकलले जाणार आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की जोपर्यंत वरिष्ठ सूचना येत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊ नये किंवा तिथं त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ नये असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक सांगतोय तुम्हाला की जे विद्यार्थी शिक्षण विभागामध्ये काम करतायत, म्हणून म्हणजे शिक्षक म्हणून काम करतायत, जे डीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांना सांगतो. आणि तुम्ही जर टीईटी पास असेल, टीईटी 1 असेल किंवा सीटीईटी 1 असेल किंवा सीटीईटी दोन्ही असेल किंवा टीईटी दोन्ही पेपर असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा सुवर्ण काळ आलेला आहे. तो म्हणजे असा की शिक्षक भरती ज्या गुणवत्तेच्या आधारावर घेतली जात असते ती टेट परीक्षा, ही तिसरी टेट परीक्षा 2025 ही मे आणि जून मध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला कोणताही वेळ न घालवता आपण सर्व विद्यार्थ्यांनी इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण या नोकरीला, या रोजगाराला कोणताही शॉर्टकट नाही आहे, याचा सुद्धा विचार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करायचा आहे. सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे शिक्षण विभागामध्ये काम करत आहेत त्यांनी आपला अभ्यास, आपला वेळ काढून, आपला टाइम टेबल ठरवून त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षणच मिळणार आहे. 5 महिन्याचं तुम्हाला 10,000 रुपये प्रमाणे वेतन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु लाईफ टाईम नोकरीची काही अजूनही शाश्वती नाही, कारण शासन त्या ठिकाणी अजूनही आपल्याला भेट दिलेली नाही, अजूनही बोललेले नाही. अजित पवार काल जे बोलले त्यावरून तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो की शासन आपल्यावरती अन्यायच करणार आहे, त्यांना आपल्याला रोजगार द्यायची इच्छा नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, शाप सांगितलेला आहे की आम्ही प्रशिक्षणाची योजना सुरू केली होती आणि ही प्रशिक्षण योजना राहील, रोजगार योजना होणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याला रोजगार मिळणार नाही असं मुख्यमंत्र्याने खुद्द ठामपणे सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. त्यावरती नाना पटोले बोलले की यावरती तुमचे जे व्हिडिओ आहेत, तुम्हीच बोलले होते की 50% विद्यार्थ्यांना आम्ही काय करणार आहोत, परमनंट करणार आहोत, रोजगार देणार आहोत, असे मंगलप्रभात लोढा, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्रजी फडणवीस हे सर्व तुम्ही बोललेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जरी नसेल बोलले असे जर म्हणत असेल तरी ते आपल्याकडे पत्रकार परिषदेतले असो की कुठेतरी सभेमधले असेल, हे आपल्याकडे आहेत आणि हे मी तुम्हाला सोमवारी दाखवणार आहोत असं सुद्धा त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि सोमवारी माझ्यासाठी वेळ द्या असं सुद्धा त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि आपला जो मुद्दा आहे, जयंत पाटलांनी आपला मुद्दा चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पण अजूनही शासन यावरती कोणताही विचार करत नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण वारंवार आपण ती व्हिडिओज बघत असतो, सभागृहातले भाषण बघत असतो, परंतु आपल्या बाजूने कोणीच नाही असं आपल्याला समजतं. कारण गेल्या 3 तारखेपासून असणारं आंदोलन याला अजूनही कोणी सपोर्ट केलेला नाही, पण विरोधकांमधली आमदारही त्या ठिकाणी भेटून गेली, परंतु त्यांनी मांडलेलं जे काही सभागृहात जे काही मत आहे त्यावरती मात्र अजित पवार असो की एकनाथजी शिंदे असो किंवा आपले देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, आपल्याला कोणताही रोजगार मिळणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सीटीईटी टीईटी जर तुम्ही पास असाल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण टेटचा अभ्यास करा, 150+ स्कोअर घ्या आणि नक्कीच शिक्षक म्हणून बना आणि महाराष्ट्र शासनात रुजू व्हा, हीच आपल्याला सर्वांना कडकडीची विनंती करतो आणि एक आवाहन करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी एकत्र राहायचा, एकीचे बळ म्हणून आपल्याला काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला असेच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.